नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीचा सण झाला की प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. तर आपण तिळगुळाची चिक्की बाहेर न आणता घरीच बनवायचं अगदी सोपी पद्धत आहे. फक्त 2च साहित्याने तिळगुळाची चिक्की बनते. 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि खमंग परतून घ्यायचा आहे. तीळ छान तडतडली की ते आपण काढून घेणार आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. 1.5 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे. गुळाचा छान पाक बनवून घ्यायचा आहे. पाक बनला का नाही हे पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे. 2 थेंब गूळ टाकून पाहायचा आहे. गुळाचा पाक झाला का नाही हे पाहण्यासाठी गूळ कडक आहे का नाही. गूळ कडक नसेल तर पुन्हा गुळाचा पाक छान शिजून घ्यायचा आहे. आपला पाक शिजलेला आहे. शिजल्यानंतर तीळ टाकून फटाफट हलवून घ्यायचं आहे. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर गरमच टाकून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते घट्ट होत आहे. त्यामुळे पटकन टाकून फटाफट थापून घ्यायचं आहे. त्यानंतर लाटण्याला तूप लावून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. हवं तेवढं पातळ करून घ्यायचं आहे. छान अशी चिक्की अगदी मस्त चिकट न होता छान बनते. तुम्ही नक्की करून पहा. तुम्ही पाहू शकता की ती छान अशी पूर्णपणे निघलेली आहे. त्यात आपण त्याचे तुकडे करून घेणार आहे. अगदी कुरकुरीत अशी चिक्की झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त झालेली.